नमस्कार मंडळी, मी धनराज गाडी कोकणच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. तर मंडळी आताशी मस्तपैकी काल मग पालवी बिलवी फुटता अजून मोहारले नाही आहेत, पण आता बाकीची कामं करून घेतात. म्हणजे बेडसाऊची कामं आहोत. म्हणजे बघा याला वाटते असानी ही ती लोकांच्याकडनं भेडसावून घेतात. उंच हा मस्तपैकी ही बघा लाकडा केला आणि ही एक होती ही असानी भेडसावलंच ना. मग ती जरा जे सावटानच होती झाडांवर अशी मोठी वरणा होती. तर आता सागवून भेडसावणार आहे आणि बघा एवढी लाकडा झाली आहेत. तर आता सागवून भेडसावणार आहे तो तुमका दाखवणार आहे. म्हणजे वरती व्हायचं आहे ठीक आहे. अजून पाऊस नाही लिहा पावसली की मग भेटताव घेतला पावसा तुमका काढतो व्ह्यू दाखवतो. आमच्या आहे ना पाठीमागे डोंगरावरचा देव दिसता त्या डोंगरावरचा. बघा की पण भेडसाऊक सांगले ना बाजूवाली होती अलमारीला. ही बघा अशी सावटन होता का ह्या कालाम आणि बाजून असा पूर्ण झाडाक तेवढी ऊन भेटत नाही. इकडे व्हाळ आमचं. तर भेडसाऊचं मेन कारण काय माहिती आहे, त्या सागवानाला त्याच्या खाली 3 काजी लावलं आहे. आता बघूया पडाक बघू त्यांच्या एक पांदी त्यामुळे दाखवते तुमका. काही तो भेडसावणार आहे तो. तर बघा यो सागून भेडसावणार आहे आणि हे बघा हे मुळात ना काजी लावले दाखवत आहे. तर हे बघा हे काजी लावलं. ही गेल्या मारणार होती सावटाने म्हणजे असं डोक्यावर पूर्ण या आताशी माते टाकलंय. 4 दिवस झाले. हे का कट करू काय आहे ना ना मग यावं चांगलं गेला तर लांबलं या आणि इथं का बघा हे का ही जरा बरी या बघा ना. तर म्हणजे ह्या ना काळ्या मुंगळे असत ते त्यांचा घर असा असता. म्हणजे गोल असं भुतूर राहतात ते. हे जास्त करून वाळवी खातात म्हणजे किडे बिडे असे मेलेले वेलेले. हे बघा खाली ना चिकू धरतात पण ते बंगली ती केळली खाऊ देत नाही. म्हणजे होऊच्या आधी ना खाऊन टाकतात. आमचा घर त्यासाठी लांब आहे जरा त्याच्यामुळे ये ताकद आला पिन खाली. हे बघ भेडसाव लावला पूर्ण असा झाड होता असा मोठा पूर्ण ते सावटान होती त्यांच्या बाजूच्या झाडांवर ना. त्या झाडाचे तो ते खाली मुंगूस इलेला तो पण व्हिडिओ केला तो टाकीन मध्येच. बाकी आता आवशेवची वाट बघताय. या बघा या ना खालच्या साईडनं इलेला मुंगूस दुपारची येत ती 12:30 पावणे 12च्या दरम्यान येत ती. आवशी इल्यानंतर मग सागवणार चढाक घेतलंय. मग चढल्यानंतर ना सुरुवातीलाच अशी कटिंग करी जातात. म्हणजे नंतर वरच्या टीसून तोडू ती लावणार तर ती अडकत राहती फांदे आणि आधीच तोडून घ्यायचे असतात. असे सागवानाचे ना रिपी म्हणजे फळे बिळे काढतात. वाशे पण काढतात तसे आणि फळी असे काढतात. जास्त रुंद असतात तेवढी मस्तपैकी फळी भेटता. नाही असे भेडसावचे असतात म्हणजे रुंद होत जाता घेर होते तो.
हे खुटे ठेवलंय ना ते म्हणजे चढाक आणि उतराक बरे पडतात. म्हणजे अजून पुढच्या वर्षी भेडसावचं झाला ना तर चढाक बरा पडतला, त्याच्यामुळे ते बरे पडतात. तर म्हणजे बघा तितकं तोडून झालं बेडसाहून, तेवढं त्यावरती लय चढाक लांब जमणार नाही वाका तेवढा बापूस तोडीत. पाऊस बाहेर टाकताय या. तर म्हणजे थोडंसं बेडसाहून झालो, म्हणजे बहुतेक झालोच हा. थोडंसं वरतं शेंडो रोवलं लय उंचा जाऊक नाही भेटणार माझ्या वजनामुळे. जरा पाणी पिऊया. तर म्हणजे पाणी पिलं हाई ना एवढा मेन खालनाच ताच लय लांबा, एवढी माझ्या एवढी उंची आणि ती थोडीशी हा हायना मे हाय चढाचा हे लांब पडता उतारताना पण. म्हणजे आवाज आहे का नो बैल पण येलो, आवाज होता ना खोटी. अरे बघा ह्याच्या ना अंधीची गेल्या वेळी मी ही आकडी बनवलंय ना ही त्याचीच ही बघा, ही मी बनवलेली आहे. हे पारी पडता हिने हुक पण पट्टो चांगलो गावलेलो बॅगेचो आहे. म्हणजे आज भेडसा होता, वाजले 5:45 झाले. म्हणजे आता ही पण वय करू झाली ही गेल्या वर्षीचे आटी आहोत होतो. पाणी पण बेडके पण असतो होतो. हे हसानीचे आहेत काठी आहे, म्हणजे त्या झाडाला आता त्याचे खुटे आहेत त्यामुळे त्याचे बेड सावलेले गेल्या वर्षीचे. आणि हो यंदा तो असंच लावून ठेवलाय तुटलेले पण असे प्लॅस्टिकच्या विषयी खड्डे बनवून टाकतात, म्हणजे झाडा खड्डे मारूक लागत नाही. हे ठेवलं की झाला, असे मग बांधीत जायचे किंवा आधी असंच लावून ठेवलं. आणि आंबाड्याचं झाड बघा पिंपळ आमच्याचा येतो मोठं आहे. तर म्हणजे ह्या बघा या सगळं आता पडलेला असा कुठे या करूयात. या औषधी दोन ह्या केल्या, ह्यो एक आणि ह्यो एक. हे हसानीचे आहेत आणि हे सागवानाचे आहेत. साल बघा कशी वेगळी असतात, ही सागवानाची आणि ही हसानीची. ही बघा ही हसानीची आहे, ही सागवानाची कळतात. हे सागवान आणि ती चांगले ना ती हसानी आहे. आता ह्याच्यातले खुटे काढून घ्या म्हणजे साफ करूया आता या. तर म्हणजे असं खाली काय भेडसावचं असलं ना तर मी आकडे असे काढू पण ठेवू बरे पडता, पटकन काढू तसे जास्त लगेच काढू पण होता. पाठी जरा उशीर होता काढू. आता भेडसावून घेऊया.
तर म्हणजे ही सगळी भेडसावून झाली. आता ह्याच्यातले थोडे खुटे ना हरवय करूक गावती. म्हणजे बघा हे असे ठोंबे लावू गावती. हे पाईपचं तो पण लाव वापरलेलं नाही. बस हे ठोंबा करूक गावती. आणि हे बघा सूर्य खाली गेलो हा. आता बघूया पुढे. ही बघा चपला आता भेटली. पूर्ण नाकडा पडलेली होती. तर म्हणजे आता सगळा बेडसर झाला. नाकडानंतर तयार करूची. तर चला मग जाऊया आता घराकडे. तर मंडळी हे तुमचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि शेअर करू विसरा नको. आणि बहुतेक जरा बघतंच पण सबस्क्राईब नाही करीत. सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ कोकणातले तुमका बघूक भेटतील. तर चला तर मग